नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 1 चा प्रकरण पहिला गुरुत्वाकर्षण हे प्रकरण अभ्यासणार आहोत. विज्ञान भाग 1 चा गुरुत्वाकर्षण हा प्रकरण इथं आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे? गुरुत्वाकर्षण या प्रकरणामध्ये आपण गुरुत्वाकर्षण ही संकल्पना पाहणार आहोत. जी संकल्पना आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेलीच आहे, त्याचीच फक्त रिव्हिजन स्वरूपात आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे केपलरचे 3 नियम आपल्याला इथं अभ्यास करायचे आहेत. त्यानंतर आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, जो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पाहणार आहोत त्यात पुढचा घटक वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल, गुरुत्व त्वरण. गुरुत्वरणासाठी अक्षर वापरतो आपण G आणि त्याची विविध मूल्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचा वस्तुमान व वजन या दोन राशीमधील फरक आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर मुक्त पतन, ज्याला फ्री फॉल म्हटलं जातं, मुक्तिवेग, एस्केप व्हेलॉसिटी या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या या प्रकरणामध्ये करून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, गुरुत्वाकर्षण हे प्रकरण म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट आठवणं साहजिकच आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला हा प्रश्न बऱ्याच वेळा येता जाता आपल्याला ऐकण्यात आलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला तर पटकन आमचे विद्यार्थी मुलं उत्तर देतील की आयझॅक न्यूटन. अगदी बरोबर आहे. आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे, आपल्याला ज्ञात आहे. आयझॅक न्यूटनला याचा शोध कसा लागला असेल? तो काही इन्सिडेंटली लागला असेल का? तर एकदा असंच निवांत असताना फावल्या वेळी तो एकदा एका झाडाखाली बसला होता. ते झाड होतं सफरचंदाचं झाड, ऍपलचं झाड. त्या झाडाखाली बसला असता त्या एक सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं आणि पडून पुन्हा तो खाली जमिनीवर कोसळला. मग तेव्हा त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. अरे, हा ऍपल माझ्या डोक्यावर पडला आणि पुन्हा जमिनीकडेच गेला. असं का झालं असेल? तो खालच्या दिशेनेच का पडला असेल? ऍपल आभाळात का गेला नसेल? तर हे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू झाले आणि तेव्हाच कुठं गुरुत्वाकर्षणाचा अभ्यासाची सुरुवात झाली. गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी या पद्धतीनं अगदी आकस्मिकपणे त्याच्या डोक्यात विचार येऊन ती घटना झाल्यानंतर त्यांनी त्याच्या शोधाच्या मागे लागलं. त्याच्या मनात असे प्रश्न येऊ लागले की एक वस्तू पृथ्वीच्या दिशेने जर ओढत असेल तर पृथ्वीपासून लांब असलेले सूर्य, चंद्र, सगळे तारे जे दिसत असायचे ते आणि या पृथ्वीमध्ये काही आकर्षण बल आहे का? मग ते काही खेचलं जातो का? याच्याबद्दल त्याची विचाराची सुरुवात झाली आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तुम्हाला इथं दिसेल की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? जर आपण विचार केलो तर आपल्या लक्षात येईल, कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये जो आकर्षण बल असतो त्यालाच गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात. इयत्ता 9वी मध्येही आपण ही व्याख्या पाहिली आहे. कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये जो आकर्षण बल असतो त्यालाच आपण गुरुत्वाकर्षण बल असं म्हणणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सूर्य, आकृतीमध्ये पहा सूर्याच्या भोवती फिरणारे सगळे ग्रह विशिष्ट अशा लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती भ्रमण करत आहेत. काय करत असतील? या सगळ्याचं उत्तर तर तुम्हाला कशातून मिळत असेल तर गुरुत्वाकर्षण या घटकातून तुम्हाला मिळेल. म्हणून हा घटक खूप महत्वाचा आहे. कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये असणारे हे आकर्षण बल. आयझॅक न्यूटन यांनी याचा शोध लावला. त्यानंतर आपण पाहणार आहोत केपलरचा पहिला नियम. आयझॅक न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, काही सिद्धांत मांडली. त्याच्याही अगोदर केपलर या शास्त्रज्ञांनी
ग्रह, ग्रहाभोवती फिरणारे सारे उपग्रह याच्याबद्दल त्यांनी काही नियम मांडून ठेवलेले होते. फक्त त्या नियमाला आधार नव्हता. मग त्या नियमाला आधार कधी मिळाला तर तो न्यूटनच्या या गुरुत्वाकर्षणाच्या शोधानंतर. आणि या केपलरच्या नियमांना दुजोरा देण्यात आला आणि केपलरचे नियम अभ्यासात आणले गेले. तर केपलरचा पहिला नियम आहे, केपलरचा पहिला नियम पाहूयात आपण. केपलरचा पहिला नियम आकृती पाहूयात अगोदर. या ठिकाणी तुम्हाला दिसेल ग्रह अर्थ म्हणून दाखवले निळ्या रंगाने. हा सन, हा सूर्य, ही पृथ्वी सूर्याभोवती या मार्गाने फिरत आहे. याचा मार्ग पहा. याचा मार्ग कसा आहे? लंबवर्तुळाकार आहे. गोल नाही, गरगरीत गोल नाही, तर लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकार आकार म्हणजे अंडाकार आकार. अंड्याचा आकार जसा असतो तसा हा लंबवर्तुळाकार मार्गाने आपला ग्रह पृथ्वी ही सूर्याभोवती ही परिभ्रमण करीत आहे. आणि सूर्य कुठे आहे पहा. त्याचं स्थान जर बघितलं तर पूर्णतः सेंटरला नाही येतो. कारण लंबवर्तुळाकारला दोन असे केंद्रक असतात, ज्याला आपण नाभी म्हणणार आहोत. दोन नाभी असतात लंबवर्तुळाकारला. किती असतात? इथं आणि इथं असे दोन नाभी असतात लंबवर्तुळाकारला. तर एका नाभीवर काय असतो? सूर्य. आपण या आकृतीतून पाहिलंय. तेच केपलर या शास्त्रज्ञांनी त्याच्या नियमात सांगितलेलं आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. त्यांनी हे स्पष्ट केलं. केपलरचा पहिला नियम लक्षात आला असेल. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत केपलरचा दुसरा नियम. विद्यार्थी मित्र हो, केपलरचा दुसरा नियम काय आहे पहा. आकृतीची साहाय्याने आपण स्पष्ट करू. इथे पुन्हा ग्रह पृथ्वी या ठिकाणी आलेले, कारण ती परिभ्रमण करत असणार आहे. स्थान बदल दाखवलेला आहे. या कणाहून या ठिकाणी आली असं तो पुढे पुढे जाणार आहे. सूर्य त्याच्या एका नाभीवर आहे. जर तुम्ही बघितला सूर्य आणि या ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा ही काय करते? समान कालावधीमध्ये, समजा इथून ती सुरुवात झाली आणि इथपर्यंत जायला एवढ्याच कालावधीमध्ये, आणि इथं सुद्धा तेवढ्याच कालामध्ये ती इथून इथपर्यंत जात असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे समान असतं. इथं बघा हिरव्या रंगाचा हा क्षेत्रफळ दाखवलाय आणि इथं लाल रंगाने क्षेत्रफळ दाखवलेलं आहे. हे दोन्ही क्षेत्रफळ कसे असणार आहे? समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हेच केपलरनी त्याच्या दुसऱ्या नियमात सांगितलेलं आहे. ग्रहाला सूर्याची जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हे या नियमातून स्पष्ट होते. हा झाला केपलरचा दुसरा नियम. त्यानंतर पाहूयात केपलरचा तिसरा नियम. पहा, केपलरचा तिसऱ्या नियमात पुन्हा काय अभिप्रेत आहे. केपलरच्या तिसऱ्या नियमासाठी पुन्हा आपण पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरते. सूर्य इथे दाखवलेला आहे, पण त्याचं स्थान ऍक्च्युअली इथे आहे. सूर्यापासूनच या परिभ्रमण कक्षेपर्यंतचं अंतर, सूर्यापासूनच या परिभ्रमण कक्षेचं अंतर हे खूप महत्वाचं आहे. ह्याला आपण ए मानलेलं आहे तर आकृतीमध्ये, पण इथे ऍक्च्युअली आपण पुस्तकानुसार गेलं तर आर करणार आहोत. आर या अक्षराने दाखवूया. आणि पृथ्वी फिरण्यासाठी एक फेरी पूर्णण्यासाठीचा लागणारा काळ, ज्याला आपण आवर्तकाल म्हणणार आहोत, टी अक्षराने दाखवणार आहे. पृथ्वीचा आवर्तकाल म्हणजे एक फेरी पूर्ण लागण्याचा काळ आणि सूर्याची परिभ्रमण कक्षेशी केलेली त्रिज्या, याच्याबद्दलचा एक नियम तिसऱ्या नियमात सांगितलेला आहे. नियम असा आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग, या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे अंतराचा घन आणि ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग यांच्यातला संबंध केपलरच्या तिसऱ्या नियमामध्ये आपल्याला
सांगितलेला आहे. तो नियम आपण सूत्ररूपाने पाहूया. समजा आवर्तकाल T असेल, ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर R घेतलेलं आहे, मग T वर्ग आवर्तकालाचा वर्ग, समानुपातीचं चिन्ह आडवा 4, समानुपातीसाठीचं चिन्ह वापरतो आपण ते R घन. R घन म्हणजे अंतर. म्हणजे काय सूत्र मिळेल केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार T वर्ग अल्फा R घन. केपलरचा हा झाला तिसरा नियम. खूप महत्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा या प्रकरणातील भाग म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय पहा हा सिद्धांत. हा सिद्धांत असं सांगतो, समजा दोन वस्तू आहेत. एक वस्तू हिरव्या रंगाची इथं दिसतीये, दुसरी वस्तू पिवळ्या रंगाची दिसतीये. हा गोल M1 ने दाखवलाय. पहिला गोल त्याचं वस्तुमान M1, दुसरा गोल M2. या दोघांमधलं अंतर आहे D. दोघांमधलं अंतर. हे दोन्ही वस्तू एकमेकांमध्ये त्यामध्ये आकर्षण बल आहे इथं दाखवले. आणि हे आकर्षण बल म्हणजे हे किती असतं हे या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. हा सिद्धांत असा सांगतो की हे आकर्षण बल किती आहे. तर हे आकर्षण बल समजून घ्या. हा आकर्षण बल किती असतो पहा. या दोघांचा गुणाकार M1 गुणिले M2 यांच्याशी समानुपाती आणि अंतर D याच्याशी वर्गाशी व्यस्तानुपाती. समानुपाती अंशाला आहे, व्यस्तानुपाती छेदाला आहे. तर बल जो त्यांच्यामध्ये आकर्षण बल असतो तो दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असतो आणि दोन्ही वस्तूच्या अंतराशी व्यस्तानुपाती असतो. हेच सिद्धांत इथं सांगितलेला आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते व हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतो. हाच सिद्धांत इथं सांगितलेला आहे. समजावून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया. समजा त्या दोन वस्तू आहेत M1 आणि M2 इथे दाखवलेल्या आहेत. M1 आणि M2 त्या दोघांमधलं अंतर D दाखवलेलं आहे. मग त्या दोघांमधलं आकर्षण बल किती असेल तर इथं दाखवलेलं F अल्फा M1 गुणिले M2 म्हणजे इथं गुणाकार केलेला आहे छेद T वर्ग. हे लक्षात घ्या. आकर्षण बल दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकार आणि D वर्षी व्यस्तानुपाती हे चिन्ह दाखवलेलं आहे. हा अल्फा चिन्ह काढून आपण गणितीय क्रिया करण्यासाठी बरोबर चिन्ह लागतं. हा बरोबर चिन्ह घेतलेला आहे. बरोबर चिन्ह आल्यावर इथे एक स्थिरांक संख्या घ्यावी लागते. ती संख्या घेतली आपण G. हा G हा स्थिर संख्या आपण घेतलेली त्या सूत्रामध्ये. तर हा G म्हणजे काय आहे पहा. G म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक. कॅपिटल G हा गुरुत्वीय स्थिरांक दर्शवतो आणि याची किंमत नेहमी स्थिर असते. ती असते 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग पर केजी वर्ग. याची किंमत आहे. त्या G ची किंमत घेऊन आपण आकर्षण बल हे शोधू शकतो. तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही दोन वस्तूमध्ये आकर्षण बल हे किती असतं तुम्हाला या सूत्राच्या सहाय्याने सहजरित्या काढता येईल. हा झाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. त्याच्यानंतर आपण पुढचा घटक पाहूया. पुढचा घटक आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. विद्यार्थी मित्र हो, चित्रामध्ये पाहताय तुम्ही की एक विद्यार्थी एक मुलगी दगडाला एक दोरा बांधलेला आहे आणि ती वर्तुळाकार मार्गाने फिरवत आहे. तेच व्हर्टिकली आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने तुम्हाला ते वर्तुळाकार मार्गाने फिरत असलेलं दिसेल. तर या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ही वस्तू जी आहे ती वस्तू काळ्या रंगाच्या ठिपक्याने दाखवलेली आहे आणि त्यापासून एक बाणाची दिशा दाखवलेली या हाताच्या दिशेत. हा बाणाची दिशा काय दाखवतो तर एक प्रकारचा बल इथं केंद्रकाकडे आकर्षित होत असतो. नेहमी लक्षात घ्या. वस्तू काय करते केंद्रकाकडे या वर्तुळाकार मार्गाच्या केंद्रकाकडे एक प्रकारचं बल ती लावत असते. इथंही दिसतंय आपल्याला.
वर्तुळाकार मार्गाने जात असताना या ठिकाणी हाताच्या दिशेने एक बल इथं लावला चाललाय. तर वर्तुळाकार गती म्हणजे काय, आपल्याला हेच इथं बघायचंय. वर्तुळाकार गती आपण ज्वारीच्या सुगीच्या दिवसात गोफण त्याच्यामध्ये सुद्धा ह्या वर्तुळाकार गतीचा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. वर्तुळाकार गती म्हणजे नेमकं काय आपण इथं पाहणार आहोत. खूप सोपं आहे, नावामध्येच आहे. वर्तुळाकार गती म्हणजे वर्तुळाकार मार्गाने एखादी वस्तू जर गतिमान असेल तर त्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हटलं. मग वर्तुळाकार मार्गाने गतिमान असताना केंद्राच्या दिशेने जो बल असतो त्यालाच म्हणायचं अभिकेंद्री बल. तो अभिकेंद्री बल, त्याची व्याख्या पहा. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलालाच अभिकेंद्री बल, ज्याला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलं जातं. केंद्राच्या दिशेने असणारा हा बल आहे. समजलं असेल. त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. त्याच्या अगोदर तोच मुद्दा इथे सांगितलेला आहे की केंद्राकडे जाण्याची प्रवृत्ती असते. वस्तूची प्रवृत्ती कशी असेल, बल केंद्राकडे असल्यामुळं तो केंद्राकडे जाण्याची त्याची प्रवृत्ती असते. त्यानंतर पुढचा घटक पाहूयात आपण. महत्वाचा भाग, गुरुत्वीय त्वरण. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी मध्ये आपण त्वरण ही संकल्पना पाहिलेली. त्वरण ज्याला एक्सेलरेशन आपण म्हणत होतो आणि स्मॉल ए अक्षराने आपण ते दर्शवत होतो. त्वरण आता फक्त शब्द वाढलेले गुरुत्व त्वरण. पृथ्वीचं कडून लावलेल्या त्वरणाला गुरुत्व त्वरण म्हणायचं. सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं झालं तर पृथ्वीकडून असलेल्या त्वरणाला गुरुत्व त्वरण. अक्षर वापरायचं त्याचं जी, पृथ्वीकडून हा त्वरण लावलेला असेल. मग याची व्याख्या जर करायची झाली गुरुत्व त्वरणाची, सोपी आहे. प्रत्येक वस्तूला पृथ्वी खेचून घेत असते हे माहितीच आहे. पृथ्वी तिच्यावर असलेल्या प्रत्येक वस्तूला बल प्रयुक्त करते. त्यामुळं पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळं वस्तूमध्ये त्वरण निर्माण होईल आणि या त्वरणालाच म्हटलं जातं गुरुत्वीय त्वरण. हा मुद्दा लक्षात घ्या. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंमध्ये त्वरण निर्माण होते, यालाच गुरुत्व त्वरण असे म्हणतात. व्याख्या सोपी आहे. त्यानंतर या गुरुत्व त्वरणाची किंमत किती असेल, मूल्य किती असेल हेही आपल्याला पाहायचं आहे. गुरुत्व त्वरणाची किंमत ही पृष्ठभागावर किती आहे हे आपण पाहणार आहोत. ते सूत्राच्या सहाय्याने आपण शोधू शकतो. जी ची किंमत जर काढायची झाली तर त्यासाठी सूत्र आहे जी बरोबर कॅपिटल जी गुणिले एम छेद आर वर्ग. विद्यार्थी मित्र इथे लक्षात घ्या, या सूत्राला खूप महत्व आहे. जी ची किंमत ही त्या सूत्रामध्ये असलेल्या 3 बाबींवर अवलंबून आहे. लक्षात घ्या, 3 बाबी कोणकोणत्या आहेत. जी, ज्याला आपण म्हणतो गुरुत्वीय स्थिरांक, हे तर स्थिरच आहे. त्यानंतर यम, पृथ्वीचं वस्तुमान, आणि आर, पृथ्वीची त्रिज्या. मग आपल्या लक्षात येईल की जी ची किंमत हे तरीच काय जी, त्यामुळे याच्यावर जास्त अवलंबून राहण्याची शक्यता नाहीच आहे. जी ची किंमत ही फक्त 2 बाबीवर अवलंबून आहे, यम वर आणि आर वर. म्हणजे पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि पृथ्वीच्या त्रिज्येवर, या 2 बाबींवर जी चे मूल्य हे अवलंबून असणार आहे. आणि कसं अवलंबून असणार आहे तेही बघूयात. जी च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे समजा छेदाला, त्यामुळे हा अंशाला झाला, छेदाला काय झाला त्याच्या 1, हा अंशाला आहे, यम सुद्धा अंशाला आहे, म्हणून हे दोन्ही समानुपाती आहेत. समानुपातीचा अर्थ समजावून घ्या, जे आपण चलनमध्ये गणितामध्ये पाहिलेले आहे की समानुपातीचा अर्थ एक वाढला की दुसराही वाढेल. जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण उदाहरण घेऊ शकता. 1 पेन 1 रुपयाला, 2 पेन घ्यायचे झाले तर 2 रुपये जाणार, 3 पेन घ्यायचे झाले तर 3 रुपये जाणार. न वाढायला लागले रुपये सुद्धा वाढायला लागले, न वाढले रुपये वाढले, समानुपाती. अजून एक उदाहरण देऊ शकतो आपण. समजा एक पुस्तक आहे 10 पानाचं, एका दिवसाला 1 पान वाचायचं अशी अट आहे. पहिल्या दिवशी 1 पान वाचलंय,
राहिले किती पान? 9 पान. दुसऱ्या दिवशी 2 पान वाचले, 1 पान वाचल्यामुळे 2 पान झाले, राहिले 8 पान. तिसऱ्या दिवशी 3 पान वाचले गेलेत, राहिले 7 पान. म्हणजे दिवस वाढायला लागलेत, 1 2 3. तिथे पानांची संख्या ही कमी व्हायला लागली. व्यस्तानुपाती. असं समानुपाती आणि व्यस्तानुपाती ही क्रिया आपण समजून घेऊ शकतो. हेच इथं जी आणि यम मध्ये समानुपातीची क्रिया आहे, कारण दोन्ही अंशाला आहेत. आणि जी आणि आर मध्ये व्यस्तानुपातीची क्रिया आहे, कारण हा अंशाला आहे जी आणि हा छेदाला आहे. हे सूत्र आपण इथं सूत्राच्या सहाय्याने ही संकल्पना पाहू शकतो. खूप महत्त्वाची. वस्तुमानाशी समानुपाती असतो तर त्रिज्येशी व्यस्तानुपाती असतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळं पृथ्वीचं वस्तुमान यम आणि आर वर अवलंबून असल्यामुळं ते कुठंही स्थिर असतं. कुठेही जावा, जीचं मूल्य तुम्हाला तिथं समान असेल, त्वरणाचं मूल्य समान असेल. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा घटक आहे, मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचं मूल्य सारखं असेल का? हा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल काय? हा विचार करायला पाहिजे. त्यासाठी एक पृथ्वीचा गोल तुमच्या डोळ्यासमोर घ्या विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वीचा आकार, पृथ्वी गोल तुमच्या डोळ्यासमोर घेतला तर तुमच्या लक्षात येईल पृथ्वीचा आकार पूर्णतः गरगरीत गोल नाहीये. तो थोडासा ध्रुवावर चपटा आहे. ध्रुव माहिती आहेत, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. ध्रुवावर थोडासा तो दबल्यासारखा आहे, चपटा आहे. आणि विषुववृत्तावर थोडासा तो फुगीर आहे. म्हणजे एकूण एक त्याचा आकार थोडासा ऍपल सारखं म्हणूया. ध्रुवावर थोडासा दबल्यासारखा आणि विषुववृत्ताला थोडंसं फुगीर, असा ऍपल सारखा आकार आपल्या पृथ्वीचा आहे. मग पृथ्वीचा आकार गरगरीत गोल नाहीये, ते तर जिऑइड आकाराचा, म्हणजे विषुववृत्तावर फुगीर आणि ध्रुवावर चपटा आहे. मग असं असताना जीचं मूल्य समान असेल काय? कारण जीचं मूल्यावर आपल्याला विचार करावा लागेल. जीचं मूल्य कसं असेल पहा. समान असणार नाही. तुमचं उत्तर असणार आहे सर्वत्र समान असणार नाही. कारण पुन्हा तोच मुद्दा, कारण पृथ्वीचा आकार पूर्णतः गोल नाहीये. का गोल नाहीये तेही विचार करू शकता. ती स्वतःभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीचा आकार हा गरगरीत गोल राहिलेला नाही, तो चपटा झालेला आहे. तिचा आकार कसा आहे? मग ध्रुवाजवळ चपटा आहे आणि विषुववृत्ताजवळ थोडासा फुगीर आहे. इथं आपण नोंदवलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, मग चपटा आहे, फुगीर आहे हे कळालं. मग त्रिज्येच्या बाबतीत आपण कसं बोलू शकतो? ध्रुवाजवळ चपटा आहे याचा अर्थ काय हो? पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवापर्यंत जावा आणि पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताकडे जावा. दोन्ही अंतर समान असतील का? अजिबात नाही. ध्रुवाकडे गेलं तर तो अंतर कमी होईल, कारण चपटा आहे तिथं अंतर कमी असणार आहे. आणि विषुववृत्ताकडे गेलो तर तो आकार तुम्हाला थोडासा ध्रुवापेक्षाही जास्त मिळेल. म्हणजे पृथ्वीची त्रिज्या ही कशी आहे हे लक्षात ठेवा. ध्रुवाजवळ कमी आहे आणि विषुववृत्ताजवळ ही जास्त आहे. मग मूल्य बदलणार, नक्कीच बदलणार, कारण त्रिज्या बदलतीये. जीचं मूल्य कसं असेल पहा. जर आपण विचार केलं, विषुववृत्ताजवळ किती आहे आणि ध्रुवाजवळ किती आहे याचा आपण इथं विचार करणार आहोत. ध्रुवाजवळ पहा, म्हणजे ज्या ठिकाणी त्रिज्या कमी आहे त्या ठिकाणी जीचं मूल्य आहे 9.83 मीटर पर सेकंद वर्ग. मीटर पर सेकंद वर्ग त्वरणाचे एकक, जे आपण 8वी 9वीला पाहिलेलं आहे. 9.83 मीटर पर सेकंद वर्ग. आणि विषुववृत्तावर त्रिज्या जास्त आहे, साहजिकच 9.83 पेक्षा कमी असणार, 9.78 मीटर पर सेकंद वर्ग. दोन्ही संख्येतला फरक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहा, इथं 9.78 आहे विषुववृत्ताजवळ आणि ध्रुवाजवळ 9.83 आहे. ध्रुवापेक्षा विषुववृत्ताजवळ कमी आहे, कारण त्रिज्या जास्त असते. त्यामुळं हा आकडा लक्षात घ्या. परंतु आपण पृथ्वीसाठी साधारणतः वैश्विक स्तरावर एकच गुरुत्व त्वरणाची किंमत घेत असतो. साधारणतः सर्वत्र वापरण्यात येणाऱ्या गुरुत्व त्वरणाची किंमत आहे
म्हणजे जी ची किंमत आहे 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. ऍक्च्युली हा 9.80 आहे, म्हणजे 9.78चा आणि 9.83चा सरासरी जर काढला तर तो 9.80 येतो. तोच आकडा आपण 9.8 मीटर पर सेकंद वर्ग हा वैश्विक स्तरावर आपण जीचं मूल्य गृहीत धरतो. त्यानंतर आपण पुन्हा बघणार आहोत जीच्या मूल्यात हा बदल कसा होतो. उंचीनुसार होतो का. पृष्ठभागावर पाहिलं, विषुववृत्तावर ध्रुवावर. आता उंचीनुसार विचार करायचा आहे. पृथ्वीचा आकार पुन्हा विचार करून आपण उंचीनुसार विचार करूयात. समजा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वर गेलो, उंच गेलो, मग जीच्या मूल्यात फरक पडेल काय, हा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे. वर गेलो, विमान असेल, बलून असेल किंवा पॅराशूट असेल किंवा दुसरं कुठलं यान असेल, ते उंचीवर आपण पाठवत असतो. मग उंचीनुसार उंच गेल्यावर त्याच्यामध्ये काही बदल होतो का, तर हा बदल आपल्याला विचारात घेणं खूप गरजेचं आहे. उंचीनुसार सुद्धा बदल होतो का, तो होत असेल तर कसा होतो. उंचीनुसार बदल पहा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर वर गेलो तर काय होतं माहितीये, केंद्रापासूनचं अंतर वाढतं. कारण उंच गेलात तुम्ही, पृथ्वीच्या केंद्रापासून वर पर्यंतचं अंतर हे वाढणार आहे. साहजिकच अंतर वाढतं आणि अंतर वाढलं म्हणजे आर ची किंमत वाढली, त्यामुळे काय होईल हो, जीचं मूल्य कमी होत जातं. म्हणजे तुम्ही जसं वर जाल तसं जीचं मूल्य त्या वस्तूवरचं काय होईल, कमी होत जाईल. हे लक्षात घ्या. जर आपण इथे तक्ता बघितला, तक्त्यात तुम्हाला लक्षात येईल स्थान, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आणि जी ची किंमत 3 करून इथं तक्ता दाखवलेला आहे. आपण पहिला स्थान बघूयात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे जमिनीवरच. पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची 0 आहे, म्हणजे जमिनीवरच आहे, उंच गेलेला नाहीये. तर जीचं मूल्य किती धरलेलं आहे, 9.81, जो 9.8च्या जवळपास आहे. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट थोडंसं उंच, समतल भागापासून जर उंच गेलो तर आपल्या लक्षात येईल माउंट एव्हरेस्टवर 8 किलोमीटर उंच जर आपण माउंट एव्हरेस्ट धरलं तर तिथं जीचं मूल्य आहे 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. कमी झालेला आहे. 81चा 80 झालेला आहे. 80ला आपण 8 धरलेला आहे. त्यानंतर मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, बलून, पॅराशूट जे आपण म्हणतो, साधारणतः 36.6 किलोमीटर उंच जातात ते. त्याच्यावर कार्य करणारं जीचं मूल्य असतं 9.77. पुन्हा कमी झालं, 80 पासून 77 आला. लक्षात घ्या. अंतराळयानाची कक्षा त्याच्याही पेक्षा वर 400 किलोमीटर वर असतात. अंतराळयान तुम्हाला माहिती आहे, पृथ्वीकडून आपण अंतराळयान मंगळावर सोडलेले आहे, चंद्रावर सोडलेले आहेत. असे अंतराळयान जे आहे ते साधारणतः 400 किलोमीटर कक्षेत फिरत असणारे हे यान, ते यानाचं त्याच्यावर कार्य करणारं गुरुत्व मूल्य आहे 8.7 मीटर पर सेकंद वर्ग. पुन्हा कमी झालेला आहे. दळणवळण उपग्रहाची कक्षा, प्रसार माध्यमासाठी टीव्हीचा उपग्रह असेल किंवा हवामानाचा अंदाज सांगणारा उपग्रह असेल, असे बरेच कृत्रिम उपग्रह आपण सोडलेले आहेत. त्याचं अंतर जर विचार केला तर ते अंतर असतं 35,700 किलोमीटर उंच ते असतात आणि त्यांच्यावर कार्य करणारं आपल्या पृथ्वीचं गुरुत्वीय बल असतं फक्त 0.225 मीटर पर सेकंद वर्ग. विद्यार्थी मित्र होय, लक्षात घ्या हा आकडा कमी कमी होत चाललाय. जीचं मूल्य जसं उंच जाऊ तसं कमी होत झालंय. म्हणजे आपण इथे सांगू शकतो की उंचीनुसार जीचं मूल्य हे कमी कमी होत जातं. जसं वर जाऊ तसं जीचं मूल्य हे कमी होत जाणार आहे. त्यानंतर आणखीन एक जीच्या मूल्यात होणारा बदल आपण इथे पाहणार आहोत. खोलीनुसार काय बदल होतो का. तर खोलीनुसार म्हणजे कसं, पुन्हा पृथ्वी गोल डोळ्यासमोर घ्या. पृथ्वीच्या वर गेलो आपण, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा विचार केला. आता पृथ्वीच्या आत जायचं असेल, जमिनीत आत जात असताना काही बदल होतो का. जसं तुम्ही आत जाता तसं तुमच्या लक्षात येईल तुम्ही केंद्राच्या जवळ जाताय. लक्षात घ्या, पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ जाताय. मग मला सांगा, तुम्ही आत गेलात की तिथं त्रिज्या काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. त्रिज्या कमी झाली की साहजिकच काय वाढायला पाहिजे, जीचं मूल्य वाढायला पाहिजे. कारण व्यस्तानुपाती आहे, जीचं मूल्य वाढायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. हे मुद्दा लक्षात घ्या.
आर कमी होतंय, पण त्यामुळं जी वाढायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. जीचं मूल्य न वाढता जीचं मूल्य काय होतं, उलट कमी होतो. का कमी होतो? तर इथं लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा असा की पृथ्वीचं वस्तुमान जसं तुम्ही खाली जाता तसं पृथ्वीचा भागही कमी होतोय. मग पृथ्वीचा भाग कमी झाला म्हणजे वस्तुमान कमी झालं, आणि वस्तुमान आणि जी हे समानुपाती आहेत. म्हणून जसं तुम्ही आत जाता, त्रिज्या जरी कमी झाली तरी जीचं मूल्य काय होणार आहे, न वाढता तो कमी कमी होत जाणार आहे. जीचं मूल्य हे कमी कमी होत जाईल. म्हणजेच कसं होईल पहा, यमचं मूल्यही बदललेलं आहे. याचा एकत्रित परिणाम काय होईल, जीचं मूल्य हे कमी होत जाणार आहे. हा मुद्दा खूप लक्षात घ्या. त्रिज्या कमी झाली, जी वाढायला पाहिजे होतं, परंतु पृथ्वीचा भाग कमी झाल्यामुळं जीचं मूल्य हे कमी होणार आहे. मग प्रत्येक ग्रहाचं उपग्रहाचं वस्तुमान आणि त्रिज्या समान असेल का हो? अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे, सूर्याभोवती परिक्रमा करणारे सगळे ग्रह हे सारख्या आकाराचे नाही आहेत. काही ग्रह मोठे आहेत, काही ग्रह लहान आहेत. मग आकाराने मोठे लहान असल्यामुळे त्यांचं वस्तुमान आणि त्रिज्या दोन्ही मध्येही फरक असणार आहे. सगळ्या ग्रह आणि उपग्रहांचं वस्तुमान आणि त्रिज्या हा वेगवेगळा असतो. त्यांच्या पृष्ठभागावरील मग जीचं मूल्य काय होईल, नक्कीच बदलणार. जीचं मूल्यही ते कमी जास्त असू शकणार आहे. प्रत्येक ग्रहाचं उपग्रहाचं जीचं मूल्य हे वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक ग्रहाचं हे माहिती झालं. मग आपण आपल्या जवळ असलेल्या चंद्राचा विचार करूयात. चंद्राचं गुरुत्वीय बलचा जर आपण विचार केला तर चंद्राचं गुरुत्वीय बल आपल्या गुरुत्वीय बलाच्या तुलनेने जर सांगायला गेलं तर 1/6 पट असतो. 1/6 म्हणजे 1/6 पट. आपल्यापेक्षा तो 1/6 पट कमी आहे. चंद्राचं गुरुत्वीय बल आपल्यापेक्षा 1/6 पट कमी आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपलं गुरुत्वीय बल आहे 60. एकका वगैरे विचार करू नका, तोपर्यंत 60 आहे समजा. मग चंद्राचं किती असेल, तर त्याला 1/6 करा. 6ने भाग उडवलं तर 10. चंद्राचं गुरुत्वीय बल हे 10 असणार आहे. आपलं 60 तर त्यांचं 10. याप्रमाणे जर आपण एक लॉजिक लावलं तर आपल्या लक्षात येईल, आपल्या गुरुत्वबलाच्या 1/6 पट त्याचं गुरुत्वबल आहे. हे मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण त्याचा विचार केला, मग गंमत काय होते पहा. आपण जर पृथ्वीवर उडी मारली, साधारणतः आपली उडी किती असते हो? आपली उडी साधारणतः 1 फूट 1.5 फूट पर्यंत जाऊ शकते. पण तोच व्यक्ती जर चंद्रावर गेला किंवा तुम्ही चंद्रावर गेलात आणि तिथं त्याच ताकदीने जर तुम्ही उडी मारलात तर तुमचं 1 फूट 1.5 फूट तुम्ही उडी जाणार नाही, तर त्याची 6 पट उडी जाईल. म्हणजे 1 फूट उडी जात असेल तर तिथं गेल्यावर तुमची 6 फूट उडी उंच जाईल. एका झटक्यात तुम्ही 6 फूट उंच जाल. आहे की नाही गंमत? अशी गंमत कशामुळे झालेली आहे? फक्त गुरुत्वीय जीच्या मूल्यामुळं. जीचं मूल्य आपल्यापेक्षा तो 1/6 पट असल्यामुळं आपल्यापेक्षा तिथं 6 पट जास्त उंच उडी आपण तिथं चंद्रावर मारू शकतो. त्यामुळे जीच्या मूल्याचा खूप विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण या प्रकरणातला महत्वाचा भाग बघणार आहेत, वस्तुमान व वजन. विद्यार्थी मित्रो, वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. यासाठी दोन इथं आपण फोटोज घेतलेले आहेत. इथं पहा, वस्तुमान मास, इंग्लिशमध्ये आपण त्याला मास म्हणतो, हा तराजूच्या सहाय्याने मोजलं जातं. म्हणजे वस्तुमान आपण मोजतो कशाच्या सहाय्याने? तराजूच्या सहाय्याने. आणि इथं पण एक तराजू आहे, पण तराजू वेगळा आहे. स्प्रिंग तुला ज्याला म्हटलं जातं. प्रयोगशाळेत आपण बघायच्या वेळेस वापरले आहेत. हा स्प्रिंग तुल्याला एक इथं हुक असतो आणि वस्तू इथं आपण अडकवतो. अडकवल्यावर गुरुत्वीय बल त्याला लावत असल्यामुळं ती वस्तू खेचली जाते पृथ्वीकडं आणि तेवढाच त्याचा वजनाचा दट्टा खाली सरकतो. असा हा स्प्रिंग तुला आहे. म्हणजे वस्तुमान आणि वजन तुम्हाला कसं काढायचं आता थोडक्यात लक्षात आलेलं आहे. तराजूच्या सहाय्याने आपण काय काढतोय, तर आपण वस्तुमान मोजतोय. पण म्हणतो आपण व्यवहारामध्ये वस्तुमान
ला वजन. आपण म्हणतो बघा साहजिक जाऊन, मला 1 किलो वजनाचं साखर द्या, किंवा साधं आपण 1 किलो साखर द्या म्हणतो. वजन किती आहे हो म्हटलं की तुम्ही पटकन म्हणता 1 किलो आहे. ऍक्च्युली वजन नाही येते, ते काय आहे हो, वस्तुमान आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. वस्तुमान ऍक्च्युली तिथं आपण मोजलेलं आहे आणि वजन तिथं आपण मोजलेलं नाही. आता वस्तुमानामध्ये काय फरक आहे बघा, तिथे 2 पारडे आहेत, त्या दोन्ही पारड्यांना गुरुत्व बल खेचत असते खाली. दोन्ही समान आहेत, त्यामुळे त्याचा विचार करणार नाहीत आपण. एक किलोचा दगड घातला, त्याला समान तोडणारा वस्तू जर इकडे साखर घातलं तर ते समान होईल. म्हणून वस्तुमान मोजल्यासारखं झालं. तराजूच्या सहाय्याने काय मोजल्यासारखं झालं आपण, वस्तुमान. हा मुद्दा लक्षात घ्या. आपल्या व्यवहारामध्ये आपण उलट बोलतो. वस्तुमानलाच आपण काय म्हणतो, वजन म्हणतो. हे वैज्ञानिक भाषेमध्ये अपेक्षित नाहीये. तर वस्तुमान आणि वजन जर फरक जर बघायचं झालं तर काही मुद्दे आपण इथे विचारात घेणार आहोत. पहा, वस्तुमान, वस्तुमानसाठी मास, अक्षर घेणार आहेत m, वजन w, वेटचा w. याच्यातले फरकाचे मुद्दे पाहूयात. व्याख्या, पहिला मुद्दा, वस्तुमान कशाला म्हणायचं मग. साखर पहा, 1 किलो साखर, दाणे दाणे, अनेक हजारो करोडो दाणे मिळून 1 किलोचा साखर हा तुम्हाला भाग मिळेल. म्हणजे वस्तुमान म्हणजे काय, द्रव्य संचय. त्या वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान. हा मुद्दा लक्षात घ्या. कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्य संचयाचं मापन. आणि वजन कशाला म्हणायचं, आता सांगितलंय. त्या हुकला लावल्यामुळं पृथ्वी त्या वस्तूला खेचणार आहे खाली, गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बलाचा विचार इथं होणं गरजेचं आहे. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. आणि बलाचा विचार इथं होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर वस्तुमान कुठल्या एककात मोजायचं, जे तुम्ही नेहमी मोजता, 1 किलो साखर असं म्हणता. म्हणजे वस्तुमानाचे एकक आहे किलोग्रॅम, SI एककामध्ये. आणि CGS जर विचार केला तर ग्रॅम मध्ये घेता येईल. वजन मोजण्याचे एकक काय असेल मग, किलो असेल का, अजिबात नाही. कारण वजन हा कुणाशी संबंधित आहे, गुरुत्व बलाशी. आणि बलाचे एकक आहे न्यूटन, जे आपण 8वी 9वीला पाहिलेलं आहे. बल हे आपण न्यूटन या एककात मोजतो. मग मला सांगा, वजन कुठल्या एककात मोजणं गरजेचं आहे, न्यूटन मध्येच. त्याच्यावर क्रिया करणारा गुरुत्व बलच असल्यामुळं त्याचं SI पद्धतीत एकक होईल न्यूटन. वस्तुमान ही एक अदिश राशी आहे. अदिश राशी म्हणजे काय, सदिश राशी म्हणजे काय, ह्या संकल्पना तुम्हाला माहिती आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं, अदिश राशी म्हणजे अशा राशी जी व्यक्त करण्यासाठी दिशेची गरज नाही. कुठेही जावा, पूर्व पश्चिम कुठेही जावा, पृथ्वीवर कुठेही जावा, काही फरक पडत नाही. दिशेची गरज नसणारी राशी वस्तुमान. कुठेही जावा, साखर सोलापुरात मोजा, आपल्या गावात मोजा, किंवा मुंबईमध्ये मोजा, किंवा पुण्यामध्ये मोजा, किंवा अमेरिकेत मोजा, कुठेही जावा, वस्तुमान बदलणार नाही. म्हणून ही अदिश राशी आहे. तेच पहा, वजन काय होईल, गुरुत्व बल आहे, गुरुत्व त्वरण आहे, तिथे जीचं मूल्य सर्वत्र सारखं नाही. आत्ताच आपण पाहिलेलं आहे PPT मध्ये की ध्रुवावर वेगळं आहे, विषुववृत्तावर वेगळं आहे, उंचीनुसार बदलतोय, खोलीनुसार बदलतोय. मग मला सांगा, जीचं मूल्य बदलत असेल त्याचं वजन समान राहील का, अजिबात नाही. तर वजन सुद्धा बदलणार. म्हणून वजन ही राशी कशी असणार आहे, सदिश राशी असणार आहे, कारण स्थान परत्वे बदलत राहील. वस्तुमान आत्ताच बघितल्यासारखं अदिश राशी आहे, सगळीकडे त्याचे मूल्य सारखंच असेल, कुठेही बदलणार नाही. आणि जी सारखं नसल्यामुळं त्याचं वजन मात्र सर्वाकडे स्थानाप्रमाणे बदलत राहील. हे महत्वाचे फरकाचे मुद्दे आपण इथं विचारात घेतले पाहिजे. वस्तुमानाचे 4 मुद्दे आणि वजनाचे 4 मुद्दे जर आपण लक्षात घेतले की नक्कीच तुम्हाला वस्तुमान आणि वजन मधला नेमका काय फरक आहे हा लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, साधे सोपे व्यवहारातलीच उदाहरणं आहेत, ते लक्षात घेऊन आपण वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे आपण विचार करणार आहोत या प्रकरणातला महत्वाचा भाग, मुक्त पतन, ज्याला आपण म्हणतोय फ्री फॉल. मुक्त पतन म्हणजे काय, त्यासंबंधी
एक कृती आपण करणार आहोत किंवा नेहमी करतच असाल तुम्ही. एक दगड हातात धरलाय, तो दगड हातात धरून जर आपण विचार केला त्या दगडावर कोणकोणते बल कार्य करत आहेत, हातात धरलेल्या दगडावर कोणकोणते 2 बल कार्य करतायत, तर त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला 2 प्रकारचे बल कार्य करतायत. एक बल तुम्ही हाताने लावलेला आहे स्नायू बल, ज्यामुळे तो हातात पकडला गेलाय, आणि दुसरा बल आहे पृथ्वी त्याच्यावर कार्य करते, गुरुत्व बल. असे 2 बल त्या दगडावर आहेत, हातात धरलेल्या दगडावर आहेत. हा दगड जर मी हातातून सोडला, इथे दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये, काय होईल? आता तो दगड आपण सोडून दिलाय, काय होईल? साहजिकच आहे, तो दगड आपल्या हातातून निसटून तो खालच्या दिशेने जाईल. मग खालच्या दिशेने गेल्यावर त्याच्यावर कुठला बल कार्य करतोय? अगदी बरोबर आहे, त्याच्यावर फक्त आता कुठला बल राहिला? स्नायू बल तर मी काढून घेतलाय, राहिला फक्त गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बलामुळे तो खालच्या दिशेने जातोय. ठीक आहे, फक्त त्या वस्तूवर गुरुत्वीय बलच काम करतोय, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. आणि मुक्त पतनामध्ये आपल्याला तीच व्याख्या घ्यायची. एखादी वस्तू जर केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हटलं जातं. पहा, तो दगड फक्त गुरुत्वीय बलामुळेच गतिमान आहे, म्हणून इथं त्या दगडाचं काय झालेलं आहे? मुक्त पतन झालेलं आहे. एखादी वस्तू गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हटलं जातं. मुक्त पतनामध्ये जर आपण विचार केलो, या 3 सूत्रांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. हे 3ही सूत्र आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेली आहेत. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. पहिला नियम v बरोबर u अधिक at, हा असा नियम आपण 9वीत पाहिलाय, पण इथं आपण gt घेतला. आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी, a त्वरण, g गुरुत्व त्वरण. आपण इथं गुरुत्व त्वरणाचा विचार करतो म्हणून g घेतलाय. v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2gs, तिथे as होतं. s बरोबर ut अधिक 1/2, at वर्ग होतं 9वीला, आता gt वर्ग घेतोय. म्हणजे गतिविषयक नियम आपल्याला या प्रकरणामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे. याच्यावर आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. मग या गतिविषयक नियमामध्ये जर आपण विचार केलं तर मुक्त पतनामध्ये सुरुवातीला दगड आपल्या हातात स्थिर असतो आणि तो खाली पडतो. मग याचा अर्थ सुरुवातीचा वेग काय धरावा लागेल? मुक्त पतनामध्ये नेहमी 0, आणि सुरुवातीचा वेग आपण u अक्षराने दर्शवतो. याची कल्पना तुम्हाला 9वीत झालेली आहे. u म्हणजे सुरुवातीचा वेग, हा काय धरणार? 0. म्हणून सूत्र काय तयार होईल पहा, v बरोबर, इथे तर 0 आलेलं आहे, v बरोबर gt, v वर्ग बरोबर 2gs, s बरोबर 1/2 gt वर्ग. का? तर u निघून गेला 0 असल्यामुळं, हा पण निघून गेला आणि हा पण निघून गेला. आणि याचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं, आपल्या स्वाध्यायामध्ये असलेली उदाहरणं आपल्याला इथं सोडवायची. म्हणून त्या न्यूटनच्या गतिविषयक 3 नियमांचा सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मुक्तिवेग. विद्यार्थी मित्र हो, मुक्तिवेग म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एक चेंडू घेतला, उडवला, पुन्हा खाली येतो, पुन्हा तो चेंडू पुन्हा जास्त वेगाने उडवला, पुन्हा वर जास्त जाईल, पुन्हा खाली येईलच, अजून वेगाने उडवला, अजून वर जास्त उंच जाईल, पुन्हा खाली येईलच. पण जर आपण असा एक वेग लावला जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्याही बाहेर जाईल तर होऊ शकतं असं. असा वेग लावला तर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जातो आणि तिथं तो फिरायला लागतो, आणि यालाच म्हणतात मुक्तिवेग. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाणारा हा वेग असणार आहे. एक विशिष्ट आरंभ वेग आहे हा, आणि त्या वेगाने फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून तो परत पृथ्वीवर पडणार नाही, असा हा वेग असतो मुक्तिवेग. आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यालाच काय म्हणणार आहे आपण? मुक्तिवेग. आणि या मुक्तिवेगामुळेच वर फेकलेली
एखादी सॅटेलाइट असेल, एखादं कृत्रिम उपग्रह असेल, आपण वर जे सोडतो ते आकर्षण कक्षेतून बाहेर जातो आणि तो विशिष्ट कक्षेमध्ये फिरू लागतो. म्हणून मुक्तिवेग असल्यामुळंच आपले अग्निबाणाचे उड्डाण, कृत्रिम उपग्रहाचे उड्डाण हे शक्य आहे. मुक्तिवेग त्यांना लावणं, त्यांना सपोर्ट करणं आणि ते आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदून, गुरुत्वाकर्षण शक्तीला मात करून पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाऊन अंतराळात स्थिर होणं, त्यासाठी मुक्तिवेग हा घटक खूप महत्वाचा आहे. यालाच म्हणतात मुक्तिवेग. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या प्रकरणामध्ये बरेच संकल्पना पाहिलेल्या आहेत. सर्व प्रकरणामधले महत्वाचे मुद्दे आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे मुद्दे पुन्हा एकदा अवलोकन करा, व्हिडिओ रिवाइंड करा, अडलेले मुद्दे पुन्हा पर्सनली विचारू शकता आणि हे मुद्दे आणि आपल्या PDF मध्ये, पुस्तकं जर तुमच्याकडे नसतील तर PDF फाईलमध्ये तुम्ही डाउनलोड केलेली पुस्तकं असतील, नसतील तर करून घ्या. त्या पुस्तकामध्ये याचे मुद्दे तुलना करून आपल्या वहीमध्ये, आपल्या नोटबुकमध्ये ते मुद्दे नक्कीच लिहून काढा, जेणेकरून तुमच्या हाताखालूनही ते जातील. कारण रायटिंग स्पीड सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. ते हार्ड कॉपी तुमच्याकडे राहील आणि येता जाता तुम्ही वाचलात की तुम्हाला ह्या संकल्पना नक्कीच आणखीन त्याचं ज्ञान होईल आणि त्याच्या संकल्पना तुम्हाला आणखीनच चांगल्या पद्धतीने समजू शकतील. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हे नोट्स तुम्ही नक्कीच तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. मगच तुम्हाला हा जो प्रकरण आहे आणखीन सोप्या पद्धतीने लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांना सर्व घटक लक्षात आले अशी मी आशा बाळगते आणि सर्व विद्यार्थी गुरुत्वाकर्षण हा प्रकरण समजण्यास माझं सहकार्य लाभलं असं मी समजून मी आपली सर्वांची रजा घेते. थँक्यू. पुन्हा आपण भेटूयात. धन्यवाद.